Good morning, everyone. Only 33% are there. Ask your batchmate to join fastly within 2 minutes. आता 33 जण आहेत. ओके, मागच्या लेक्चर पर्यंत आपण न्यूटन एफिशियन्सी ते बघितलं होतं. ओके, आता आपल्या लेक्चर पासून लेक्चर नंबर 10 इट इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इट्स डेफिनेशन, ग्रोथ कर्व अँड फॅक्टर्स अफेक्टिंग अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, तर ग्रोथ म्हणजे काय आणि डेव्हलप म्हणजे काय, दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ग्रोथ म्हणजे वाढ होणे, डेव्हलप म्हणजे विकास होणे झाडाचा. जसं आपली सुद्धा ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट सुद्धा झालेली आहे, तसेच त्या प्लांट सुद्धा होते, त्याच्यावर बघणार आहोत. ओके, जनरली त्या गोष्टी सेम आहेत आपल्या ह्युमन बॉडीला किंवा प्लांट बॉडीला सुद्धा. तर स्पेसिफिक डिफरन्स काय आहे की आपली बॉडी वेगळी, त्यांची बॉडी वेगळी, अच्छा आपली डेव्हलपमेंट त्यांची डेव्हलपमेंट वेगळी. इन पॉइंट ऑफ व्ह्यू हाऊ टू स्टडी दॅट. ओके, ग्रोथ मीन्स व्हॉट, इट इज अ increase in size or increase in a vegetative growth. Okay, it is increase in size, increasing height is known as growth. Development means what? Development of different organs. Okay, development of their structures is called development. For example, आपण ह्युमन बॉडी मध्ये की आपली आपण लहान होतो, लहानशे मोठं झालो, इट इज अ ग्रोथ. डेव्हलपमेंट कशी, आपली मेंटल ॲबिलिटी किंवा आपण जे मेंटल स्टेट म्हणतो ती आपली वाढत गेली हळूहळू. तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून मग सेकंड स्टँडर्ड आले, मग तुम्ही आता 10वी वरून 12वी करून तुम्ही बेस आहे. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ बॉडी और डेव्हलपमेंट ऑफ मेंटल स्टेट. आणि ग्रोथ जशी आपली बॉडी वाढत चालली आहे, साईज आपली इन्क्रीज होत चाललेला आहे, आपण ग्रोथ म्हणतो. पण काही पिरियड पर्यंत ती ग्रोथ पण थांबते, डेव्हलपमेंट पण थांबते. ओके, त्याच गोष्टी आपण शिकणार आहोत की ग्रोथच्या वेगवेगळ्या स्टेज कुठल्या आहेत, जर ग्रोथचा कर्व कसा असतो, त्या लोकांना डेफिनेशन आणि कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, एनवायरमेंटल फॅक्टर्स आर देअर रिगार्डिंग द प्लांट. ओके, तसं आपल्या ह्युमन बॉडी सुद्धा कुठले फॅक्टर्स आपल्या बॉडीला अफेक्ट करतात किंवा कुठले फॅक्टर्स त्या प्लांटला अफेक्ट करतात रिगार्डिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्या आपल्या लेक्चर नंबर 10 मध्ये बघायचं आहे आपल्याला. ओके, सो व्हॉट इज बाय ग्रोथ. ग्रोथ इज अ इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन साईज और वेट. आता आपण तुला सांगितलं ग्रोथ म्हणजे काय, इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. तुम्ही जर परत तुमचं तुम्ही लहानसे मोठे झाले, परत तुम्ही लहान होऊ शकता का, नाही. सो इट इज अ नॉट रिव्हर्सिबल, इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस और इट इज इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन साईज और वेट. तुमचा साईज वाढला, तुमची हाईट वाढली, तुमचा वेट वाढलेला आहे, लहान मोठे झाले तुम्ही, इट इज अ ग्रोथ. सिमिलरली तुम्ही बघा की इन केस ऑफ प्लांट, झाडाचं आपण बी लावतो, झाडापासून तो एक सिडलिंग तयार होतो, सिडलिंग मोठा होऊन तो झाड तयार होतो शेवटी. ओके, ऍट द फायनल स्टेज झाडाची परत त्या ठिकाणी जास्त ग्रोथ होत नाही. फ्रूट डेव्हलपमेंट इज देअर. आफ्टर फ्रूट डेव्हलपमेंट जो झाड आहे त्याचे काही इयर नसतात, काही लाईफ सायकल नसेल, तो त्याची डेट होणारच आहे, तशी आपली सुद्धा डेट होणारच आहे. नथिंग इज दॅट रिगार्डिंग ग्रोथ. इट इज अ इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन द साईज अँड वेट और इन हाईट. ओके, 1 minute. Wait 2 minutes only. It is about growth. Okay, it is a irreversible change or irreversible increase in the size of the weight or size or height. Okay, development is what? Development of a plant from a germination to maturity can be considered combining the process of changes in the structure, size, or weight of specific organs. Development म्हणजे काय, in case of plant, it is a process. Okay, it is development is a process of a plant from germination to maturity. म्हणजे तो जर्मिनेशन झाल्यापासून मॅच्युरिटी पर्यंत जे प्रोसेस आहे, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे चेंजेस झालेत. म्हणजे तो पानं डेव्हलप झाले, पानं मोठं झाले, स्टेम त्याची मोठी झालेली आहे. सो आपण डेव्हलपमेंट ही आपण एका स्पेसिफिक पार्टसाठी, एका स्पेसिफिक जो स्ट्रक्चर आहे त्यासाठी आपण बघतो. ओके, म्हणजे ग्रोथ आहे, ग्रोथ आपण ओव्हरऑल बघतो. ओके, अंडरस्टँड मीनिंग, समजून घ्या तुम्ही प्रॉपरली. ग्रोथ ही पूर्ण प्लांटची आपण डेव्हलपमेंट समजतो. ग्रोथ इट इज अ वर्ल्ड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. पण डेव्हलपमेंट इट इज अ स्पेसिफिक त्या स्ट्रक्चरसाठी, एखाद्या साईज साठी, एखादी ऑर्गनसाठी आपण बघतो की त्याचा पानाची साईज किती वाढली, स्टेम किती वाढलेली आहे, फुलाचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याला शेंगा किती लागले आहेत, या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या पार्ट आहेत. ओके, आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट इट इज टर्म एज अ ग्रोथ. जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे आपण ग्रोथ म्हणजे झाडाची पूर्ण हाईट किती वाढलेली आहे, झाडाचं पूर्ण डायमीटर किती आहे.
ओके, या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट मध्ये येतात, सॉरी ग्रोथ मध्ये येतात. रिगार्डिंग डेव्हलपमेंट, इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. प्लांट हळूहळू डेव्हलप होत चाललाय फ्रॉम सेटलिंग टू मॅच्युरिटी ऑफ द प्लांट अँड कॅन बी कन्सिडर्ड ऍट अकंपनिंग प्रोसेस ऑफ चेंज इन द स्ट्रक्चर और साईज और वेगळ्या स्पेसिफिक ऑर्गन्स. आता जे पानं आहेत, फांद्या असतील, फुलं असतील, वेगवेगळे जे त्याचे प्लांटचे ऑर्गन आहेत त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. सिमिलरली इन केस ऑफ प्लांट बॉडी ऑल्सो, आपण लहानाचे मोठे झालो इट इज ग्रोथ. आपले स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत, ब्रेन इज देअर, हँड इज देअर, ओके. आतमधले जे आता इंटरनल ऑर्गन्स और एक्सटर्नल ऑर्गन्स आपल्या बॉडी मधले ते सुद्धा साईज वाढली, तिथे डेव्हलपमेंट. पर जी मेंटल हेल्थ आहे की आपण म्हणतो मेंटल स्टेट, ते इज अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट, इट इज नॉट पार्ट ऑफ द ग्रोथ. ओके. So plant development is a whole series of changes which plant goes through its life cycle, and growth in the plants has various phases which start from the activation of the embryo and ends with the maturation of the seed. आता ग्रोथ कुठून स्टार्ट होते, एम्ब्रियो पासून, आणि कुठपर्यंत होते ती मॅच्युर ऑफ द सीड, म्हणजे तो प्लांट मोठा होत चालला कितपर्यंत, ते आपण ग्रोथ म्हणतो. आणि प्लांट डेव्हलपमेंट इट इज अ सिरप चेंजेस, म्हणजे त्याचा लीफचा साईज कसा आहे, त्याच्या लीफची ग्रोथ कशी चाललेली आहे, ओके, लीफ डेव्हलपमेंट कशी आहे, किंवा स्टेम कसं वाढत चाललाय, साईज कसं वाढत चाललंय एखाद्या ऑर्गनचा, एखाद्या स्ट्रक्चरचा. इट इज रिगार्डिंग प्लांट डेव्हलपमेंट. ओके. प्लांट डेव्हलपमेंट इट इज अ पार्ट ऑफ ग्रोथ, पण ग्रोथ ही इज नॉट पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. हा ग्रोथ खूप मोठा आहे, त्याच्या ग्रोथ डेव्हलपमेंट मोठा असते. आपण डेव्हलपमेंट एखाद्या स्ट्रक्चरसाठी, एखाद्या ऑर्गनसाठी बघतो, आणि ग्रोथ ही पूर्ण प्लांट मध्ये जो लहानाचा मोठा झाला कसा, त्याला आपण ग्रोथ म्हणतो. ओके. Growth of plant can be expressed in different equations or models. Growth curve, it is a sigmoid growth curve. All plants pass through the various stages of the growth. आता जी growth of the plant आपण ते एक्सप्रेस करू शकतो, आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो with the mathematical equations, or some models are there. Okay, there are some models. Land equivalent ratio is there, leaf area per meter is there, leaf area duration is there, net assimilation is there, dry matter production पर डे, डायमीटर प्रोडक्शन पर अवर, हे सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज रिगार्डिंग द ग्रोथ. ओके. आणि जे डेव्हलपमेंट आहे, लीफ एरिया किती वाढला आहे, क्लोरोफिल कंटेंट किती आहे झाडाचा, ओके, स्टेम साईज, लीफ साईज किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलपमेंट म्हणू शकतो. सो काही वेगळे इक्वेशन्स आपण ते समोर शिकणारच आहोत, ते तुम्हाला इक्वेशन्स किंवा मॉडेल तुम्हाला सांगतोच कुठले आहेत काही नाही, ते तुम्हाला जस्ट इंग्लिश केली मी. लीफ एरिया ड्युरेशन, लीफ एरिया पर मीटर स्क्वेअर, किंवा ड्राय मॅटर पर डे, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते इक्वेशन्स किंवा आपण ते मॉडेल्स आहेत, काही काही मॅथमॅटिकल टर्म्स आहेत इन रिगार्डिंग द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि जे ग्रोथ कर्व आहे, इट इज अ सिग्मॉइड कर्व. हा जो एस शेपचा कर्व असतो, ओके. नेक्स्ट आहे तुम्हाला, हा जो सिग्मॉइड कर्व आहे, अशा प्रकारे ग्राफ जर काढला आपण, एक्स आणि वाय एक्सिस काढलं, त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो एस शेपचा असतो थोडा. मग कशी ते प्लांटची ग्रोथ असते, सुरुवातीला हळूहळू वाढणार, मग तो इथपर्यंत स्टेबल असणार, मग स्टेबल असणार ग्रोथ जे डिक्लाइन होईल, म्हणजे तो झाड अशी लाईफ सायकल कम्प्लीट होतो डिक्लाइन, असा एक एक्स एस शेप, म्हणून त्याला आपण सिग्मॉइड म्हणतो. इट इज अ एस शेप. आपलं एस नावाचा जे अल्फाबेट आहे त्यापर्यंत स्ट्रक्चर असतो, म्हणून त्याला आपण सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणतो. अशा प्रकारचा ग्रोथ कर्व असतो. ऑल द प्लांट पास थ्रू व्हेरियस ग्रोथ स्टेजेस, जेवढे प्लांट असतील लाईफ सायकल मध्ये, इव्हन आपण सुद्धा जेवढे युनिव्हर्स मध्ये जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, सगळे ग्रोथ एवढ्या स्टेज मध्ये जातात ग्रोथच्या, आणि त्याचा आपण ग्राफ जरी काढला, सगळ्यांचाच ग्रोथ कर्व जो सिग्मॉइड कर्व तुम्हाला भेटणार आहे. ओके. ग्रोथ इज बेस्ट एक्सप्रेस बाय मीन्स ऑफ कर्व बाय प्लॉट टाइम. म्हणजे आपण जे ग्रोथ आपण जर आपल्याला एक्सप्रेस करायची आहे, किंवा ग्रोथ आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची आहे, आपण जो ग्राफ आपण प्लॉट करू शकतो. ओके. एका ठिकाणी जो आपण तुला सांगितलं की आपण ग्राफ कसं प्लॉट करणार, इट इज अ एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. ओके. वन इज एक्स एक्सिस, अदर इज वाय एक्सिस. ओके. हा एक्सिस. आता कर्व अगेन्स्ट द टाइम. आता हा सगळा या जो एक्स एक्सिसला आहे, हा आपण टाइम कन्सिडर करायचं. ओके. इट इज एक्स एक्सिस टाइम, आणि ऑन वाय एक्सिस इट इज अ ग्रोथ ऑर डेव्हलपमेंट. ओके. अशा प्रकारे आपण ग्रोथ प्लॉट केला, तर जर्मिनेशन झाल्यानंतर जर्मिनेशन स्लो असेल, मग हळूहळू त्याची जर्मिनेशन वाढणार, मग तो असा वर जाणार, पण त्याचा ग्रोथ कमी होणार. ओके. इट इज अ सिग्मॉइड कर्व. लक्षात ठेवा. ग्रोथ कर्व आर हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द जनरल पॅटर्न ऑफ द ग्रोथ. जो ग्रोथ कर्व आहे, आपण ग्रोथ चालली कशी आहे, ग्रोथची डेव्हलपमेंट कशी आहे प्लांटची किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमची, ती कशी होत चालली, आपण ते तो पॅटर्न आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा ते डिफाइन करू शकतो. ओके. द एस शेप और सिग्मॉइड कर्व इज अ टिपिकल ग्रोथ पॅटर्न ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गन्स और होल प्लांट अँड पॉप्युलेशन ऑफ द प्लांट्स. म्हणजे जो एस शेप और सिग्मॉइड कर्व आहे, हा एक टिपिकल ग्रोथ पॅटर्न आहे, तो आपण आयडेंटिफाय करू शकतो
to define the growth pattern or to express the growth of individual organs of the different plants or the whole plant growth or any population of the plant can be effectively judged or can be effectively expressed through this graph or due to this curve, S-shaped or sigmoid curve. आपण next figure मध्ये बघणार आहोत. Okay, you can see the picture of the graph. Okay, it is a expression of growth in terms of curve or in terms of graph. Okay, it is a equation or model scientist studies that to express the growth. You can see here growth is expressed on y-axis. ओके, जे ग्रोथ आहे ती वाय ऍक्सिस ला त्यांनी टाकलेली आहे आणि जो ड्युरेशन आपण त्याला टाइम म्हणतो तो आपण एक्सिस ला टाकलाय. आता हळूहळू जे ग्रोथ फेज जे डेव्हलप झाले आपण ग्रोथ जे फेज आहे किंवा आपण जे ओव्हरऑल ग्रोथ आहे त्याला आपण 5 स्टेज मध्ये डिफाइन करतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. सो फर्स्ट इज अ लॅक फेज, सेकंड इज अ लॉक फेज, 3 इज अ डिक्रीजिंग ग्रोथ रेट, फोर्थ इज अ प्लॅट्यू अँड फिफ्थ इज अ सेनेसेन्स. ओके, इट इज अ लॅक फेज, इज अ व्हेरी स्लोएस्ट प्रोसेस ऑफ द ग्रोथ. या ठिकाणी जस्ट प्लांट जर्मिनेशन होणार, त्याची ग्रोथ होणार का नाही तो एकदम तिथून सुरुवात करणार. सो इथे तुम्ही बघाल की या ठिकाणी एकदम सुरुवात झाली पहिल्या स्टेजला. सेकंड फेज तुम्ही बघा की लॉंगेस्ट फेज आहे. इट इज अ सेकंड फेज, इज लॉक फेज अँड इज लॉंगेस्ट फेज, इज लॉंगेस्ट ग्रोथ स्टेज. त्या ठिकाणी जी ग्रोथ आहे एकदम रॅपिड झाली आहे. यू कॅन से इट इज जस्ट लाईक अ स्ट्रेट लाईन. ओके, तुम्ही बघा या ठिकाणी स्ट्रेट लाईन आहे आणि जी थर्ड स्टेज आहे जी ग्रोथ स्टेज आहे ती हळू कमी व्हायला लागलेली आहे. ओके, इट इज अ डिक्रीजिंग स्टेज ऑफ द ग्रोथ. फोर्थ इज अ प्लॅट्यू, म्हणजे या ठिकाणी परत ग्रोथ होणार नाही, ती त्या ठिकाणी इक्वल झाली आहे किंवा सिमिलर आहे त्या पिरियड मध्ये. ओके, तुम्ही थर्ड स्टेज बघा, फोर्थ स्टेज बघा, इक्वल आहे. आणि फिफ्थ पासून सेनेस म्हणजे त्याची जे डेथ व्हायला सुरू होते, जी ग्रोथ आहे ती कमी होईल किंवा होणार सुद्धा नाही. ओके, या ठिकाणी तो प्लांट तो टाकाने मरणार. इट इज अ एस जो तुम्हाला दिसतं सिग्मॉइड कर्व. ओके, इट इज एस शेप कर्व. त्या ठिकाणी तुम्हाला की हा जो कर्व आहे हा एस शेपचा आहे. ओके, हा जो कर्व आहे तुम्हाला दिसतो तो एस शेपचा कर्व आहे म्हणून त्याला आपण म्हणतो एस शेप कर्व और इट इज सिग्मॉइड कर्व. त्या ठिकाणी 5 स्टेज खूप इम्पॉर्टंट ग्रोथ स्टेजच्या: लॅक फेज, लॉक फेज, डिक्रीजिंग ग्रोथ रेट, प्लॅट्यू अँड सेनेसेन्स. दीज आर द 5 ग्रोथ स्टेज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग एनी ऑर्गॅनिझम्स. तुम्ही कुठला प्लांट घ्या, आपले सुद्धा रिगार्डिंग प्लांट जर बघाल या ठिकाणी 1 लाख जर्मिनेशन होईल, या ठिकाणी 2 ला पानं, फुलं याची हाईट वाढणार, त्याला ब्रांचिंग येणार, सगळं येणार. ओके, 3 स्टेजला रिप्रोड्यूस स्टेज होईल, प्लॅट्यूला सीड वगैरे फॉर्मेशन होईल त्याचं किंवा फ्रूट लागेल, आणि फिफ्थ स्टेजला झाड झाडाची डेथ होईल किंवा झाडाची एज होईल. तो परत तो जे पण याला सीड लागले असेल त्याला ते पण फ्रूट लागले असेल तर गळतील खाली. ओके, इज रिगार्डिंग द सेनेसेन्स. प्रत्येक प्लांटला प्रत्येक ऑर्गन थोडी चेंजेस असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपले ॲग्रोनॉमिक क्रॉप्स घेतले, फील्ड क्रॉप्स घ्या रिगार्डिंग राईस. ओके, जर्मिनेशन होईल, त्याला पानं आणि त्याला टिलरिंग होईल, त्याला जास्त फांद्या किंवा टिलरिंग लागतात. नंतर त्याला पॅनिकल येईल, त्याला आपण फ्लॉवरिंग म्हणतो. फ्लॉवरिंग झालं त्याला ग्रेन फॉर्मिंग होईल थर्ड स्टेज पर्यंत, आणि ग्रेन फॉर्मिंग ग्रेन फिलिंग होईल प्लॅटूला, आणि त्याचा आफ्टर द ग्रेन हार्वेस्टिंग जो झाड 5 स्टेजला मरणार त्या ठिकाणी. बरोबर आहे. बट फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी फ्रूट क्रॉप घेतली, दुसरा जर क्रॉप घेतला, एखादी फ्रूट क्रॉप फॉर एक्झाम्पल तुमचा मँगो घेतला. ओके, आता जर्मिनेशन 1 तारखेला म्हणजे 1 स्टेजला होईल, त्याची ग्रोथ चांगली होईल दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला. ओके, पण तो झाड मरणार का लगेच? त्याची जी लाईफ सायकल ती खूप जास्त मोठी आहे. ओके, परत तो त्याला फ्लॉवरिंग येईल, त्याला आंबे सुद्धा लागतील, पानं सुद्धा गळतील की आंबे आपण तोडून घेऊ, पण तो झाड मरणार नाही. तो त्याची सर्टन एक लाईफ आहे. तो डिपेंडिंग ऑन द डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स क्रॉप, डिफरंट टाइप्स ऑफ सिरियल क्रॉप, डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. त्याची ग्रोथ थोडी चेंज होऊ शकते, पण हाच तो फॉलो करणार. ओके, जे सिग्मॉइड ग्रोथ कर्व आहे तोच तो फॉलो करणार त्याच्या एंटर लाईफ सायकल साठी. ओके, लक्षात ठेवा की या ग्रोथ स्टेज मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. लॅक फेज, लॉक फेज, डिक्रीजिंग ग्रोथ रेट, प्लॅट्यू, सेनेसेन्स. इफ यू हॅव आस्क्ड अ क्वेश्चन रिगार्डिंग ग्रोथ, what is growth and development, define its definition and give its characteristics regarding the growth curve, then you have to write this 5 points and you have to explain this curve in examination. Okay, so growth curve, it consists of 5 distinct phases. First is the initial lag phase. This period, it is during which internal changes occur that are preparative to growth. This increase in size or weight very slow and negligible during the period. ज्या ठिकाणी जी ग्रोथ आहे खूप कमी असते और व्हेरी स्लो असते, निग्लिजिबल असते त्या पिरियड मध्ये. बस जस्ट इट जर्मिनेशन, म्हणजे जो आपण बी पेरला असेल किंवा आपण बियाणं जे शेतात टाकलं असेल त्यामुळे जस्ट जर्मिनेशन त्या ठिकाणी होईल. इट इज अ इनिशियल लॅग फेज. ओके, इट इज व्हेरी स्लो और निग्लिजिबल ग्रोथ ड्युरिंग दिस पिरियड.
Second, it is followed by log phase. आपण त्याला long period सुद्धा म्हणतो, log period, because it is very fast and it is a growth is maximum growth in development we can see in this period or in this stage. So it is followed by log phase or log period of growth, or the grand growth period we can also define as of the growth during which the growth is very fast. The logarithm of the growth when plotted against the time, it is a straight line during this phase. You can see मागच्याच तुम्हाला आपल्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की इट इज अ स्ट्रेट लाईन. तुम्ही बघता हे सेकंड फेज आहे, जस्ट लाईक अ स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते. या ठिकाणी कुठलाही जास्त मोठा कर्व नाहीये. ओके, जस्ट तुम्ही जर सेकंड फेज तुम्ही काढला, जस्ट यू विल ऑब्झर्व ओनली अ स्ट्रेट लाईन. सो इट इज अ ग्रँड ग्रोथ पिरियड, log phase or log period, or growth is very fast. Just is a he plot the growth against the time using logarithmic term. You will get the only straight line during this period. Third is a subsequently a phase. Okay, या ठिकाणी जी फेज आहे तो डिक्रीजिंग व्हायला लागते जी ग्रोथ. ओके, इन विच ग्रोथ रेट इज ग्रॅज्युअली डिमिनिश. ग्रोथ होत आहे प्लांटची. ओके, म्हणजे ग्रोथ जी आता तुम्ही सेकंड फेजला बघितली आहे तेवढी ग्रोथ असते, ते ग्रोथ रेट कमी झालेला आहे. ओके, या ठिकाणी ग्रोथ आहे त्या प्लांटची, पण जो ग्रोथ रेट आहे तो कमी आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड फेजला तुमची ग्रोथ समजा हाईट जी वाढलेली आहे ती 2 सेंटीमीटर पर डे ला वाढली असेल एखाद्या प्लांटची. ओके, 2 सेंटीमीटर पर डे ला ती हाईट वाढली असेल इन द सेकंड फेज. पण इन सबसिक्वेंटली थर्ड फेज पर्यंत येतपर्यंत, थर्ड फेज आल्यानंतर ती जी ग्रोथ होत आहे त्याच्या प्लांटची पण फार कमी, 0.2 सेंटीमीटर 0.5 सेंटीमीटर पर डे एवढी ग्रोथ होणार, पण ती खूप कमी याच्यामध्ये होणार. ओके, सेकंड फेजला 2 सेंटीमीटर पर डे होत आहे, आणि थर्ड त्याला म्हणजे ग्रोथला पण जो ग्रोथ रेट कमी झालेला आहे, 0.2 0.1 0.5 सेंटीमीटर एवढी याची ग्रोथ होत आहे. ओके, आणि at fifth or at the fourth stage at plateau organism reaches the maturity and growth it becomes senescence. आणि at plateau ला ठिकाणी कुठली ग्रोथ होत नाही. ओके, ते फक्त याची डेव्हलपमेंट जी होती ती आपण म्हणतो की इट इज अ रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, किंवा आपण जे म्हणतो ग्रेन फिलिंग स्टेज, फूड डेव्हलपमेंट स्टेज, तेवढं त्या ठिकाणी होणार. त्या ठिकाणी परत ड्राय मॅटर जास्त ऍड होणार, त्याची हाईट वाढणार आणि साईज जास्त वाढणार नाही. ओके, इट इज प्लॅटो रिगार्डिंग जी ग्रोथ आहे ती स्टॉप झालेली आहे, फक्त त्या ठिकाणी फक्त प्लांट काय सर्वाईव्ह करणार. आणि लॅटर जी फिफ्थ आहे तिथं सेनेस ऑर डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम. सेनेस म्हणजे काय की पानं गळणे, फुलं गळणे, किंवा ते फ्लावर गळणे किंवा फ्रूट गळणे, आपण त्या सेनेस म्हणतो. ओके, or the death of organism is states in the fifth stage, giving rise to another component of the growth curve. पण जो नेक्स्ट कंपोनंट आहे ग्रोथचा म्हणजे काय, आता तुम्ही झाड मराल टेकलाय, किंवा झाडापासून आपण तुम्हाला ग्रीन भेटलाय, तुम्हाला फ्रूट भेटलाय, जे बिया असतात सीड. सो इट इज अनदर कंपोनंट ऑफ द नेक्स्ट ग्रोथ कर्व. जे येणारी जी नवीन जनरेशन आहे त्यासाठी जे नवीन ग्रोथ कर्व साठी एक कंपोनंट या स्टेज तुम्हाला भेटतो, त्याला आपण सीड म्हणतो किंवा फ्रूटचं सीड म्हणतो. ओके, दिस रिगार्डिंग द थिस फिफ्थ 5 stages of the growth. Initial lag phase, it is a log phase, and it is the slowly decreasing growth rate and plateau, and fifth is the senescence stage. Okay, remember that. Factors influencing growth and development. What are different factors are the influencing for the growth and development are? There are two specifically we characterize or we categorize these factors as environmental factors, सॉइल फॅक्टर्स और प्लांट फॅक्टर्स. आपण 3 असे डिवायडेशन करू शकतो. प्लीज टेम्परेचर, सॉइल मॉइश्चर, डेप्थ ऑफ सोइंग, ऑक्सिजन कंटेंट, हे सगळे जे हे सगळे जे आपले फॅक्टर्स आहेत ते सगळे सॉइल फॅक्टर्स आहेत, एनवायरमेंटल फॅक्टर्स आहेत. ओके, आता सगळ्यांचा इफेक्ट जर्मिनेशन कसा होते बघायला. ओके, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फर्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग जर्मिनेशन. ओके, झाडाची जर्मिनेशन आहे ते आपण कशाचा इफेक्ट होतो, प्लांट टेम्परेचरचा, मॉइश्चरचा आपण ते बघणार आहोत. ओके, सो टेम्परेचर, द रेट ऑफ जर्मिनेशन increases linearly with the temperature over the range of minimum 2 to 3 degrees Celsius below the optimum temperature. जो ऑप्टिमम टेम्परेचर सीड जर्मिनेशन साठी प्रत्येक प्लांटला जर्मिनेशन साठी वेगवेगळं टेम्परेचर लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर राईस ग्रोन कराल, राईसला जवळपास 18 ते 25 डिग्री सेल्सिअस लागतो ग्रोथ करायला, की मॅक्झिमम 15 ते 20 सेल्सिअस. पण तोच तुम्ही क्रॉप किंवा तोच सिरियल क्रॉप घेतो, तर आता इथे टेम्परेट सीझन म्हणजे जो राईस क्रॉप आहे तो इथं ट्रॉपिकल सीझन क्रॉप, त्याला टेम्परेचर जास्त लागतं. ओके, पण आता तुम्ही जर वीट सोन करा, इट इज अ रबी सीझन क्रॉप, त्याला टेम्परेचर कमी लागतं. डिपेंडिंग ऑन द क्रॉप टाइप, डिपेंडिंग ऑन द सीझन टाइप, so there are temperature ranges different for germination, different for growth, different for their maturity also. So for the germination it is require optimum temperature. So optimum temperature below 2 to 3 centigrade, it is very essential for germination of any seed. The decrease in rate at high temperature and progressive downward shift of this rate with time is an usual response. The maximum temperature above which no germination occurs usually within the range of 35 to 40 degrees Celsius. आपण आपल्याला या टेम्परेचरला
खूप गरम होते 35-45 डिग्री तर जर्मिनेशन होणार आहे का नाही. सो इट इज ऑप्टिमम रेंज. या रेंजला आपलं जर्मिनेशन होत नाही 35-40 डिग्री सेल्सिअस. ऑप्टिमम रेंज किती आहे सिरियल क्रॉप्सला? जे रबी सीझन क्रॉप्स आहेत त्यांचं जे रेंज आहे, ओके, ती रेंज आहे 10 ते 15 सेंटीमीटर 15 सेंटीग्रेड आणि जे सिरियल क्रॉप त्यांची रेंज आहे 15 ते 20 सेंटीग्रेड. डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ द क्रॉप, डिपेंडिंग ऑन द सॉइल, डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर ऑल्सो. ओके. सो द ऑप्टिमम टेम्परेचर शुड बी इन्क्रीजिंग. जो जर्मिनेशन इज डायरेक्टली रिलेटेड विथ द रिनली इन्क्रीज विथ द टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढणार तशी जर्मिनेशन वाढणार. पण ते एक तर सर्टन लिमिट पर्यंत. जर टेम्परेचर एकदम 40-50 पर्यंत गेला तर त्या ठिकाणी जर्मिनेशन होणार नाही. किंवा टेम्परेचर एकदम बिलो 0 डिग्री सेल्सिअस किंवा बिलो 5 डिग्री सेल्सिअस आला त्या ठिकाणी जर्मिनेशन होत नाही. So optimum temperature is necessary, but remember that germination rate is increases with the linear increase in the temperature over the optimum temperature below minimum to 2 to 3 degrees Celsius only. Okay. So soil moisture, आता ज्या जमिनीतला जो moisture की आपण म्हणतो जमिनीतला पाणी किती आहे याच्यावर डिपेंड करतं. Most of the crops germinate well within the moisture region field capacity to 50% of available moisture. आता field capacity म्हणजे काय? एक इट इज इरिगेशन टर्म. आता तुम्हाला इरिगेशन मध्ये तुम्हाला शिकाल पुढच्या वेळेस किंवा आपण तुम्हाला शिकवतो आताच. इट इज अ म्हणजे काय फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय की जमिनीमध्ये 50% पाणी असलं पाहिजे. ओके. तुमच्याकडे जमीन कुठली असू मी आता इरिगेशन देतो मी तुम्ही सोईंग करायच्या वेळेस. ओके. पण आपण पूर्ण पाणी जमिनीमध्ये दलदल कंडिशन म्हणू शकत नाही. सो काही ना काही प्रमाणात मॉइश्चर त्या ठिकाणी अवेलेबल असला पाहिजे जमिनीमध्ये. इट इज अ 50% अवेलेबल मॉइश्चर. ओके. फील्ड कॅपॅसिटी टू 50%. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? जमिनीमध्ये जमिनीमध्ये पाणी धरू क्षमता असते जमिनीची. आता पाणी कुठे राहतं? जमिनीमध्ये काही काही पोकळ्या असतात. त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. ओके. देयर आर 2 टाइप्स ऑफ ट्यूब. वन मायक्रो आणि अदर इज मॅक्रो. काही एकदम बारीक असतात, काही ठोकळ असतात. ओके. ट्यूब त्याला कॅपिलरी ट्यूब्स म्हणतो, की त्याला आपण पोर्स म्हणतो, की त्याला आपण म्हणतो पोर स्पेस. ओके. त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्यात. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? की जो पाणी, ओके, फील्ड म्हणजे काय आपली जमीन. कॅपॅसिटी म्हणजे काय की त्या फील्ड कॅपॅसिटी टू होल्ड मॅक्सिमम वॉटर त्याला म्हणतो आपण फील्ड कॅपॅसिटी. ओके. सो फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? आफ्टर द इरिगेशन और आफ्टर द रेनफॉल जेव्हा पाऊस पडून आपण जेव्हा इरिगेशन देतो, जो मॅक्सिमम वॉटर आहे तो ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी तो जमिनीच्या खाली चालला जाईल एकदम एकदम रूट झोनच्या खाली चालला जाईल ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आपण एक्सेस पाणी दिलेला आहे टू द रेनफॉल टू द इरिगेशन. पण जो पाणी जो जमीन धरून ठेवते इन इज कॅपिलरी पोर्स. जे जमीन काही पोकळ असेल जमीन काही जागा असेल त्याला आपण म्हणतो इट इज अ पोर स्पेस और इट इज अ कॅपिलरी ट्यूब. त्या ठिकाणी पाणी धरून राहतो. तो ग्रॅव्हिटेशनच्या फोर्स जमिनीच्या खाली जात नाही. तोच तो फील्ड कॅपॅसिटी वॉटर त्याला आपण म्हणतो अवेलेबल वॉटर 50% अवेलेबल वॉटर. तो त्या ठिकाणी असला पाहिजे फॉर द जर्मिनेशन. ओके. म्हणजे जमीन ओली असली पाहिजे टू गेट मॉइश्चर जर्मिनेशन. ओके. फॉर बेटर कॉन्टॅक्ट विथ द सीड द मेन डायमीटर ऑफ द सॉइल ऍग्रीगेट शुड बी लेस देन दॅट ऑफ 1/5 ऑफ द सीड. देन डेप्थ ऑफ सोईंग. आता प्रत्येक क्रॉपला याची डेप्थ वेगळी असते. आता फॉर एक्झाम्पल जर एखादा क्रॉप जर बोल्ड असेल त्याच्या सीड जर जाण्या मोठे फॉर एक्झाम्पल इट इज अ मेल असेल किंवा इट इज अ युअर ग्राउंडनट आपण त्याला 5 सेंटीमीटर पर्यंत सोईंग करू शकतो. 5 ते 10 सेंटीमीटर आपण त्याला सोईंग करू शकतो. बट द सीड आर व्हेरी फाईन. त्याचे सीडचे मीडियम सीड असेल फॉर एक्झाम्पल तुमचं गहू असेल फॉर एक्झाम्पल राईस असेल किंवा मोहरी किंवा तुमचे एकदम बारीक सीड असतील. ओके. त्याला आपण 2 ते 5 सेंटीमीटर पर्यंत टाकतो. पण जे जास्त मोठे सीड आपण 5 सेंटीमीटर आपण जास्त डीप मध्ये टाकतो. सो डेप्थ ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द जर्मिनेशन. इफ द सीड्स आर सोन शालो they may not germinate. If the seeds are sown deep, seeds may not emerge. So optimum depth of sowing should be named. आपण जर एकदम सरपसट टाकला सीड जर्मिनेशन होणार नाही किंवा आपण जास्त डीप मध्ये टाकलं त्या ठिकाणी त्यांचं इमर्जन्स होणार नाही. इवन इफ they just manage to come out of the soil surface, the seedling may be too weak or survive. जरी तो एकदम डीप मध्ये आपण तुम्ही जो सीड प्लेस केला जरी तो जमिनीच्या वरती आला तर तो सीडलिंग आहे तो खूप वीक कसा तो जगू शकणार नाही. ओके. या सगळ्या गोष्टी आहेत. सॉइल टेम्परेचर, सॉइल मॉइश्चर आणि डेप्थ ऑफ सोईंग अँड ऑक्सिजन कंटेंट. ऑक्सिजन कंटेंट, लाईट डॉर्मन्सी आर ऑल्सो सम ऑफ द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स जर्मिनेशन. आता ऑक्सिजन कंटेंट म्हणजे काय की जमिनीमध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात आहे. तर तुम्ही म्हणता की ऑक्सिजन फक्त आपल्या हवेमध्येच आहे. नाही. ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा आपण नायट्रोजन सुद्धा म्हणतो ती जमिनीच्या वरती पण आहे म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये सुद्धा आहे आणि जमिनीच्या खाली सुद्धा असते. कारण तुम्हाला सांगितलं की जमिनीत काय पोकळी स्पेस असते आपण म्हणतो कॅपिलरी ट्यूब किंवा कॅपिलरी वॉटर किंवा कॅपिलरी स्पोर आपण पोर स्पेस म्हणतो. पोर स्पेस इन द सॉइल. त्या ठिकाणी पाणी सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी हवा सुद्धा असतं. कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. सो ऑक्सिजन कंटेंट तो सुद्धा व्हॅरी करतो. ऑक्सिजन कंटेंट कसं आपल्याला सुद्धा रेस्पिरेशन करायला ऑक्सिजन लागतं. झाडा सुद्धा रेस्पिरेशन करायला किंवा त्या रूटला सुद्धा ऑक्सिजन लागतं. विदाउट ऑक्सिजन नो देअर जर्मिनेशन. लाईट अँड डॉर्मन्सी. डॉर्मन्सी तुम्हाला माहिती आहे काय असते. ओके. डॉर्मन्सी पिरियड किती असतो, डॉर्मन्सी त्या प्लांटचे किती आहे.
परत लाईट म्हणजे काय? लाईट इज रिगार्डिंग इट इज अ essential part of light. Okay, without light there is no life in the earth. जे सनलाइट किंवा आपण सन इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. तर त्या सगळ्या गोष्टी फॅक्टर करतात जनरेशनला. ओके, इव्हन दाऊ आता हा चॅप्टर तुम्हाला समजला असेल. ओके, कुठले फॅक्टर्स त्यासाठी अफेक्ट करतात. ओके, याच्यासोबतच एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा आहेत. ह्युमिडिटी इज देअर, टेम्परेचर इज देअर, विंड व्हेलॉसिटी इज देअर. म्हणजे जनरेशन झाल्यानंतर परत आपण त्याला न्यूट्रंट म्हणतो, जमिनीमध्ये न्यूट्रंट्स त्याला अफेक्ट करतात. ते सगळे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे. सॉइल फॅक्टर्स आर डिफरंट, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर डिफरंट, प्लांट फॅक्टर्स आर डिफरंट. प्लांट फॅक्टर कसे आहेत तुम्हाला सांगतो, की जे आता एखादी व्हेरायटी असेल किंवा एखादी प्लांट असेल, त्याच्या जेनेटिक्स कॅरेक्टर्स काय आहेत. ओके, आता तुम्ही माणूस आहात किंवा आपण ह्युमन्स आहोत, आपल्या जेनेटिक कॅरेक्टर्स वेगळे आहेत. कोणी बारीक असेल, कोणी जाड असेल, एखादी हाईट ठेंगणी असेल, एखादी हाईट जास्त असेल. दिस रिगार्डिंग व्हेरिएबल कॅरेक्टर्स ऑफ दॅट ह्युमन बॉडी. तसंच त्या प्लांट मध्ये असतात. काहींची हाईट कमी असेल, काहींची हाईट जास्त असेल, काहींना जास्त फांद्या लागणार, काहींना जास्त फांद्या लागणार नाही. सो दिस रिगार्डिंग द ग्रोथ. तर एक इनेट फॅक्टर असतो जो आपण जेनेटिकल किंवा प्लांट फॅक्टर म्हणतो. इट इज ऑल्सो व्हेरी डिपेंडेंट अपॉन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. Regarding soil temperature is there, soil moisture, soil depth of sowing, soil oxygen content, light and dormancy period. ते सगळे गोष्टी आहेत, ते सॉइल फॅक्टर्स आहेत. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कुठले? टेम्परेचर इज देअर, लाईट सनलाईट इंटेन्सिटी इज देअर, CO2 कॉन्सन्ट्रेशन इज देअर, ह्युमिडिटी इज देअर. हे सगळे ऑप्टिमम त्या प्लांट ग्रोथला लागतात. ओके, विदाउट दॅट ऑप्टिमम कंडिशन प्लांट विल नॉट जर्मिनेट. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला आपण म्हणतो डिफरंट ग्रोथ फॅक्टर्स. ओके, 1 minute, just hold on.
Okay, this is the chapter of growth and development. If you have any doubt, you can ask the questions. Okay, ग्रोथ म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याचे वेगळे स्टेज कुठले आहेत आणि कुठले फॅक्टर अफेक्ट करतात ग्रोथला. देयर आर सॉइल फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि प्लांट फॅक्टर्स. हे स्पेसिफिकली इम्पॉर्टंट आहेत. If you have any doubt, you can ask the questions. Otherwise, we will start our next lecture. हॅलो सर, बोला. ते सॉइल मॉइश्चर मधलं सेकंड स्टेटमेंट जरा सांगा की पुन्हा एकदा. एक मिनिट. ओके, सेकंड स्टेटमेंट म्हटलं फील्ड कॅपॅसिटी की फॉर बेटर जर्मिनेशन. ओके, सॉइल मॉइश्चर. ओके, सॉइल मॉइश्चर म्हणजे काय. वन मिनिट. सॉइल मॉइश्चर म्हणजे काय, इट इज अवेलेबल वॉटर इन द सॉइल. ओके, जमिनीमध्ये आपण म्हणतो की नांगरणी केल्यानंतर किंवा काही प्रमाणात मॉइश्चर लॉस होईल, काही प्रमाणात मॉइश्चर या ठिकाणी नसणार. जो फील्ड कॅपॅसिटी म्हणतो आपण, फील्ड कॅपॅसिटी 50% मॉइश्चर. फील्ड कॅपॅसिटी इज अ इरिगेशन टर्म. हे वॉटर आपण तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टर मध्ये इरिगेशनचा कोर्स आहे सेपरेट. जसं आपला ऍग्रो 111 फंडामेंटल्स ऑफ ऍग्रोनॉमी पार्ट 1 आहे, तर आज तुम्हाला सेकंड सेमिस्टरला इरिगेशनचा कोर्स आहे सेपरेट, फंडामेंटल्स ऑफ ऍग्रोनॉमी पार्ट 2 इन सेकंड सेमिस्टर. त्या ठिकाणी पूर्ण इरिगेशनचा बदललाय. तो फील्ड कॅपॅसिटी इज अ टर्म आहे. ठीक आहे, इट इज अ इरिगेशन टर्म. फील्ड कॅपॅसिटी इट इज अवेलेबल वॉटर टू द प्लांट. ओके, आता एक फील्ड कॅपॅसिटी तुम्ही जर सर्च केलं गुगलला वगैरे, तर वेगळे तुम्हाला फॉर्म्युले किंवा वेगळे तुम्हाला डिफरन्स येतील. फील्ड कॅपॅसिटीचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण इरिगेशन देतो झाडांना, किंवा आपण आपला पाऊस जर पडला, वरचा पाऊस, रेनफॉल जर नॅचरल रेनफॉल किंवा पाऊस आला किंवा आपण इरिगेशन दिलं, अशा वेळेस काय होईल की जे जमिनीची माती आहे किंवा जमीन आहे पूर्ण, ती पूर्णपणे ओली होईल. ओके, त्या जमिनीचा एक एक कण, एक एक पार्टिकलचा सॉइल मधला तो पूर्ण ओला होतो. ओके, तो जमिनीचा मॉइश्चर कंटेंट आहे तो 100% असतो त्यावेळेस. ओके, ऍट द टाइम ऑफ रेनफॉल किंवा आपण जेव्हा इरिगेशन दिल्यानंतर, बरोबर आहे. पूर्ण सॉइल पार्टिकल्स ते सगळे मॉइश्चर ऍब्झॉर्ब करून घेतात, स्वतः पार्टिकलला चिकटवतात, किंवा ज्या ठिकाणी जागा असते त्याला म्हणतो कॅपिलरी किंवा पोर स्पेस. ओके, जमिनीमध्ये आपण पोकळी असते, जमीन भुसभुशीत असणे किंवा जमीन कॉम्पॅक्ट असणे. ज्या ठिकाणी जमीन कॉम्पॅक्ट असते त्या ठिकाणी स्पेस कमी असते, ज्या ठिकाणी जमीन भुसभुशीत असतं म्हणतो पण आपल्याला जमीन कशी लागते ऍग्रिकल्चरला, रिक्वायर व्हेरी पोरस, त्याला म्हणतो भुसभुशीत असताना. ओके, त्या ठिकाणी कसं लागतं की त्या ठिकाणी पाणी असं धरून ठेवलं पाहिजे, त्या ठिकाणी हवा खेळती असली पाहिजे, म्हणून आपण म्हणतो की जमीन भुसभुशीत असली पाहिजे, असं पोकळ जमीन असली पाहिजे, टू एन्ट्रॅप मोर वॉटर और टू एन्ट्रॅप मोर एअर. ओके, आपण जेव्हा इरिगेशन किंवा आपण जेव्हा हे देतो रेनफॉल आला असतं, ते आपण जे पूर्ण सॉइल पार्टिकल्स किंवा पूर्ण सॉइल आहे ती पूर्ण जमीन ओली होते. होल मॉइश्चर कॅन बी अटेंड और कॅन बी अकोमोडेट इन द सॉइल पार्टिकल्स अँड इन द सॉइल पार्टिकल्स ड्यू टू द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. जो एक्सेस वॉटर आहे, जो त्या मायक्रोपोर किंवा पोर्स त्या स्पोर मध्ये नाही आहे, मायक्रोपोर मध्ये कॅपिलरी वॉटर मध्ये, तर तो एक्सेस वॉटर आहे तो जमिनीच्या खाली जाईल ड्यू टू द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. पण जो मायक्रो कॅपिलरी वॉटर आहे किंवा जे पोर स्पेस मध्ये वॉटर जो स्टोअर झालेला आहे, तो ड्यू टू द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी तो जमिनीच्या खाली जात नाही, कारण तो पार्टिकल मध्ये घट्ट चिकटलेला असतो. विदिन द सॉइल पार्टिकल्स, त्या कॅपिलरी पोर मध्ये किंवा कॅपिलरी ट्यूब मध्ये तो पाणी तो स्टोअर असतो. तो ड्यू टू ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी तो खाली जात नाही. तीच कंडिशन आहे, त्याला आपण म्हणतो अवेलेबल सॉइल मॉइश्चर, त्याला आपण म्हणतो फील्ड कॅपॅसिटी. ओके, फील्ड कॅपॅसिटी इज अ कंडिशन ऑफ सॉइल, ओके, डेव्हलप आफ्टर द rainfall after the irrigation when the excess water is drawn below the root zone due to the action of gravity. जो पाणी अवेलेबल असते आफ्टर द रेनफॉल, काही दिवसानंतर तुम्ही बघाल की पाऊस आला असेल 2-3 दिवस कंटिन्यू, ते जमीन एकदम दलदली होती किंवा जमीन एकदम चिखल चिखल तुम्हाला वाटतं, बरोबर आहे. पण काही दिवसानंतर तो पाणी हळू तिथला कमी होतो, पण जमीन मॉइश्चर असते काही प्रमाणामध्ये, त्याला समजा फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी अवेलेबल वॉटर, तोच पाणी तो झाडाला अवेलेबल असतो, म्हणून तो म्हणतो अवेलेबल वॉटर त्या ठिकाणी नसला पाहिजे. आणि बेटर जर्मिनेशनसाठी तुम्हाला मध्ये आता जर्मिनेशन व्हायला किंवा प्लांट सीड पासून तो प्लांट नवीन डेव्हलप होण्यासाठी मॉइश्चर लागतं, कारण तो मॉइश्चर तो सीड अक्युमुलेट करणार, ते सीड फुगणार, सीड फुगल्यानंतर जो प्ल्युमल किंवा आपण रेडिकल म्हणतो तो सीडच्या बाहेर पडणार. ओके, त्याच्यामुळे जर्मिनेशनचा इफेक्ट होणार, परत त्या प्लांटला मॉइश्चर लागणार, कारण त्याला पूर्ण डेव्हलपमेंट करायची. इट इज ट्रान्सपिरेशन पूल, देयर इज रेस्पिरेशन, प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं. तो जो प्लांट आहे त्या प्लांटचे रूट डेव्हलप होतील त्या रेडिकल मधनं, ते पाणी मग ते घेत जातात त्या सॉइल पार्टिकल मधनं. ओके, सो फॉर बेटर कॉन्टॅक्ट विथ द सीड, म्हणजे तो मॉइश्चर आहे तो त्या सीड सोबत कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. टू मीन डायमीटर ऑफ द सॉइल ऍग्रिगेट्स, सॉइल ऍग्रिगेट्सचं डायमीटर म्हणजे सॉइलचे पार्टिकल्स आहेत, कलेक्टिव्हली कॉल्ड सॉइल ऍग्रिगेट्स, should be less than 1/5 of the seed, म्हणजे जो सीडचा डायमीटर जो आहे, ओके,
त्याच्यापेक्षा जे सॉइल ऍग्रिगेट्स आहेत ते लेस दॅन असले पाहिजे 1 फीट पर्यंत. त्याच्यामुळे जेणेकरून जे सॉइल अॅक्युमुलेट होणार किंवा जे सॉइल पार्टिकल जो मॉइश्चर आहे तो त्या ठिकाणी बरोबर त्या झाडाला भेटेल किंवा सीडला भेटेल आणि तो सीड मधलं जो ऍब्झॉर्ब केलेलं पाणी त्याचं जर्मिनेशन चांगलं म्हणजे जर्मिनेशन तो चांगल्या प्रकारे होईल. ओके, तो सॉइल मॉइश्चर खूप इम्पॉर्टंट पॉइंट मॉइश्चर कंटेंट आहे सॉइल मॉइश्चर कंटेंट फॉर डेव्हलपमेंट, फॉर ग्रोथ, फॉर जर्मिनेशन, फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप. विदाउट सॉइल मॉइश्चर देयर इज नो डेव्हलपमेंट. ओके, अंडरस्टँड? Yes, sir. Okay. Now we'll see our next chapter, that is ideotype. Okay, lecture number 11. Okay, screen is visible to you or not? Yes, sir. Okay. Yes, sir. So lecture number Yes. 11 is about plant ideotypes, its definition and types. आता ideotypes म्हणजे काय? Ideotypes त्याचं लक्षात ठेवा. मीनिंग त्याचा तुम्हाला एखाद्या शब्दाचा मीनिंग जर तुम्हाला कळला नसेल, ओके, त्याला शब्दाला आता फोडायचा आपल्याला. शब्द फोडलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. आता आयडिओटाइप्स, ओके, याला सेपरेट करताना आयडिओ आणि टाइप्सला सेपरेट करा. आयडिओ म्हणजे काय? इट इज आयडियल ऑर इट इज अ लेजंड. ओके, आयडियल म्हणजे असा एखादी गोष्ट, एखादी वस्तू ही खूप आयडियल आहे. आपण म्हणतो की इट इज माय रोल मॉडेल. आता तुम्हाला कॉम्प्युटर एक्झामिनेशन करायचं, सायंटिस्ट व्हायचं आहे, आता तुम्ही म्हणाल की मला विश्वास नांगरे पाटील हे माझे आयडियल आहेत, म्हणतो ना. त्याचप्रमाणे आयडिओ टाइप्स ते कॉन्सेप्ट आहे की असे प्लांटचे टाइप्स किंवा असे प्लांटचे काही स्पेसिस किंवा टाइप्स किंवा एखादी व्हेरायटी ती खूप आयडियल आहे रिगार्डिंग इट्स इल्ड, रिगार्डिंग इट्स ग्रोथ, मग त्याला आपण आयडियल म्हणतो. ओके, इट इज अ कॉन्सेप्ट ऑफ ब्रीडिंग कॉन्सेप्ट. म्हणजे हा एक बॉटनीचा आणि ब्रीडिंगचा कॉन्सेप्ट आहे. आयडियल टाइप्स म्हणजे काय की आपल्याला तसे प्लांट डेव्हलप करायचे आहेत, ते आयडिया असले पाहिजे. म्हणजे एखादी कंडिशन सॉइल तुम्हाला दिली असेल की सॉइल मध्ये वॉटर कमी आहे, म्हणजे ते ड्रॉट कंडिशन, दुष्काळ आहे त्या ठिकाणी, पण तो प्लांट त्या ठिकाणी सर्वाइव्ह झाला पाहिजे. सो इट शुड बी हॅव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ड्रॉट रेजिस्टन्स, म्हणजे तो दुष्काळ सहन केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे रिगार्डिंग दॅट सॉइल कंडिशन. म्हणजे सॉइल कंडिशन कसली आहे? दुष्काळी सॉइल कंडिशन आहे. जस्ट होल्ड ऑन 1 सेकंड. Okay, so ideal types. So it is an ideal plant or it is an ideal type of plant which is very feasible or it is very suitable for any soil conditions. ओके, तुम्हाला जास्त येईल पाहिजे एखाद्या सॉइल कंडिशनला किंवा त्याला जास्त पानं फुलं पाहिजे. ओके, अशा वेळेस आपण त्याला आयडियल प्लांट टाइप म्हणतो. ओके, इट इज अ बॉटनिकल टर्म. आणि जे ब्रीडिंग करणारे लोक आहेत त्याला आपण म्हणतो ब्रीडर सायंटिस्ट, विच डेव्हलप द डिफरंट न्यू व्हेरायटीज और न्यू प्लांट्स, जे नवीन व्हेरायटीज किंवा नवीन प्लांट डेव्हलप करतात, त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. इट इज अ आता आयडियल प्लांट पण आयडियल इट इज अ काल्पनिक गोष्ट आहे. ओके, प्रत्येक वेळेस आपल्याला भेटत नाही. आपण त्याचे कॉन्सेप्ट तो जनरलाइज करतो किंवा आपण ते इमॅजिन करतो की तो प्लांट असा असायला पाहिजे, त्यासाठी आपण काय काय करू शकतो. ओके, इट इज अ इमॅजिनल थिंग और इट इज इमॅजिनल टाइप्स ऑफ प्लांट. आता तुम्ही प्रत्येक प्लांट त्या सॉइल कंडिशनला किंवा ड्रॉट कंडिशनला सर्वाइव्ह करणार नाही. काही काही गोष्टी आहेत किंवा काही काही प्लांट असतील ते ड्रॉट टॉलरंट आहेत, म्हणजे दुष्काळ सहन करू शकतात, ते तशांनाच आपण ते आयडेंटिफाय त्या कंडिशनला. बट फॉर एक्झाम्पल, आता ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, फॉर एक्झाम्पल देर इज वेस्ट बेंगॉल, कोकण रिजन, त्या ठिकाणी अशा काही व्हेरायटीज आपण डेव्हलप करू शकतो एखाद्या प्लांटच्या की जास्त पाऊस ते सहन करू शकतात. सिमिलरली काही प्लांट्स असतात ते सायलेंट असेल सॉइल मध्ये असतं, ऍसिडिटी असेल, त्या सुद्धा गोष्टी सहन करतात. किंवा परत काही स्पेसिस असतात क्रॉप प्लांटच्या, फॉर एक्झाम्पल व्हीट किंवा फॉर एक्झाम्पल देअर राईस इज ऑल्सो. त्यांची हाईट किती पाहिजे,
त्यांना जास्त फांद्या किती पाहिजे, त्यांना फुलं किती आले पाहिजे, त्या फुलांना किती फळ आले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण डिफाईन करू शकतो. ओके, ऍज आयडियल इन अ वे इट इज कॉल्ड प्लांट आयडियोटाइप्स. ओके, the term ideotype was introduced by Donald in 1968. The scientist Donald in 1968 gives the term ideotype and its definition. According to definition of plant ideotypes, according to Warshner in 1969, Warshner एक definition दिले आहे. Ideotype is a biological model which is expected to perform or behave in a predictable manner within the defined environment. म्हणजे प्लांट आयडियोटाइप असं एक बायोलॉजिकल मॉडेल आहे किंवा अशी बायोलॉजिकल स्पीसीज आहे, एखादी बायोलॉजिकल टाइप किंवा बायोलॉजिकल प्लांट आहे. आपण त्याला एक्सेप्ट करतो, म्हणजे आपण इमॅजिन करतो एक्सेप्टेड टू परफॉर्म, म्हणजे आपण त्याला एक्सेप्ट करतो की तो चांगला परफॉर्म करेल, चांगला बिहेव्ह करेल इन प्रेडिक्टेबल मॅनर. म्हणजे आपण ज्याला डिसाईड केलेला जो मॅनर आहे एखाद्या डिफाईन एन्व्हायरमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की जास्त पाऊस आहे किंवा दुष्काळ आहे, त्या कंडिशनला तो प्लांट कसा बिहेव्ह करेल आपण ते प्रेडिक्ट करतो. ओके, त्याला म्हणतो बायोलॉजिकल मॉडेल ऑर इट इज आयडियोटाइप. The term ideotype is often known as model plant type, ideal plant type, ideal model plant type. याला वेगवेगळे नाव आहेत, मॉडेल प्लांट टाइप, आयडियल प्लांट टाइप और आयडियल मॉडेल प्लांट टाइप. ओके, देन टाइप्स ऑफ आयडियोटाइप. आता टाइप तुम्हाला आयडियोटाइप तुम्हाला कळलं असेल. इट इज आयडियल प्लांट, आपण ते कन्सिडर करतो किंवा इट इज आपण इमॅजिन करतो की तो एखादी प्लांट आपल्याला डेव्हलप करायचा आहे एखाद्या साईड कंडिशनला, आणि आपल्या मनानुसार म्हणजे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बिहेव केला पाहिजे, आपल्याला चांगली येईल भेटली पाहिजे, फांद्या फुलं चांगले लागले पाहिजे, तर आपण असं आयडियल प्लांट घोषित करतो. पण आता जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगळ्या व्हेरायटीज आहेत. तुम्ही भातामध्येच बघा किंवा गव्हाचेच बघा, जरा शेकडो व्हेरायटीज, म्हणजे 100च्या पटीने जास्त व्हेरायटीज आहेत. प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी आहे, प्रत्येक वेगळ्या कंडिशनला ग्रो होतो, तो त्या त्या कंडिशनचे सगळे आयडियोटाइप्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आता फुले नेत्रवती, इट इज अ व्हेरायटी डेव्हलप बाय द एमपीके फुले राहुरी विद्यापीठ फ्रॉम निफाड. निफाड नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड म्हणून त्या ठिकाणी केंद्र आहे. इट इज ऍग्रिकल्चर सेंटर निफाड. त्या ठिकाणी फुले नेत्रवती ही व्हेरायटी डेव्हलप केली आहे निफाडची. ओके, इट इज अ विट व्हेरायटी, इट इज अ गहूची एक व्हेरायटी आहे ती व्हेरायटी डेव्हलप करताना त्यांनी कसं केलं आहे की ते एका इरिगेशनला येतं, जे ड्रॉट कंडिशन म्हणतो आपण की ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला असेल त्या ठिकाणी पाण्याची अवेलेबिलिटी खूप कमी आहे, ती एका इरिगेशनला येणारी व्हेरायटी आहे, त्याला जास्त इरिगेशन लागत नाही. किंवा जो रेनफेड आपण रेनफेड बीट म्हणतो आपण, ज्याला इरिगेशन देत नाही, तशी त्यांनी व्हेरायटी डेव्हलप केली फुले नेत्रवती. ओके, फॉर एक्झाम्पल देर इज अ व्हेरायटी फुले इंद्रायणी, फुले भोगावती और फुले समृद्धी. हे काही व्हेरायटीज आहेत राईसच्या, जे कोल्हापूर, सांगली, पुणे साठी डेव्हलप केलेले आहेत. ओके, ड्यू टू तुम्ही बघाल की काही वेळेस पाऊस जास्त असतो, पाऊस कमी असतो, ते क्लायमॅटिक कंडिशनला सुटेबल करण्यात त्यांनी व्हेरायटी डेव्हलप केले. फुले समृद्धी इज अ व्हेरी बेस्ट व्हेरायटी ऑफ राईस डेव्हलप विद इन पास्ट 4 to 3 years फ्रॉम द पुणे कॉलेज. ते पुणे कॉलेज डेव्हलप केलेली व्हेरायटी आहे फुले समृद्धी राईसची व्हेरायटी. ती सुवासिक व्हेरायटी आहे आणि ते कुठल्या कंडिशनला येऊ शकतं, जास्त पाणी असेल तरी येऊ शकतं, कधी कमी जरी पाऊस पडला तरी त्याची यील्ड चांगल्या प्रकारे मेंटेन राहू शकते. तर तसे काही आयडियोटाइप्स आहेत रिगार्डिंग द प्लांट व्हेरायटी और प्लांट टाइप. सो फर्स्ट टाइप इज दॅट आयसोलेशन टाइप, कॉम्पिटिशन टाइप, क्रॉप आयडियोटाइप. हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ आयडियोटाइप्स. आयसोलेशन म्हणजे काय, तुम्हाला आयसोलेशन हा शब्द फॅमिलियर झाला असेल. आपण म्हणतो कोविड पेशंट आपण आयसोलेशन मध्ये ठेवले आहेत, की जर कोणी आपण म्हणतो की परत पॅन्डेमिक सिच्युएशन आता सुरू झाली आपली. ओके, आपण त्याला म्हणतो आयसोलेशन मध्ये ठेवलेला आहे किंवा आयसीयू वॉर्ड मध्ये ठेवलेला आहे. ओके, आपण त्याला सेपरेट ठेवतो, म्हणजे दूर ठेवतो आपला काही, त्याला म्हणतो आयसोलेशन. ओके, सो अन आयसोलेशन आयडियोटाइप आर नोन ॲज अ स्पेस प्लांटेड आयडियोटाइप्स. आपण त्या ठिकाणी जे प्लांटिंग करतो ते स्पेस प्लांटिंग असते. ओके, विच हॅव द पोटेन्शियल टू परफॉर्म बेटर. इट इज युजली टू परफॉर्म ऍट वेल क्रॉप डेन्सिटीज. फॉर एक्झाम्पल आता आयसोलेशन तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये. कॉटनची स्पेसिंग जर बघाल की 90/120, 90/90, म्हणजे प्लांटोनल स्पेसिंग आणि रोटर स्पेसिंग हे खूप जास्त आहे रिगार्डिंग कॉटन क्रॉप. आणि हा आयसोलेशन आयडियोटाइप कुठे जास्त प्रमाणात तुम्हाला दिसेल की आता ज्या ठिकाणी क्रॉपची डेन्सिटी या ठिकाणी जास्त आहे, जर तुम्ही बघाल की काही रिजन मध्ये, इफ यू गो फॉर मराठवाडा विदर्भ रिजन, त्या ठिकाणी एखादी क्रॉप जास्त डेन्सिटी मध्ये प्लांटिंग केलं त्याची यील्ड कमी असेल, पण काही क्रॉप तो जर जास्त स्पेस प्लांटिंग मध्ये केलं त्याची यील्ड जास्त असणार. बिकॉज जे इन्व्हर्स रिलेशन आहे, जर तुम्ही प्लांट पॉप्युलेशन एकदम जास्त दाट ठेवली, त्या ठिकाणी जे ऑप्टिमम कंडिशन्स आहेत रिगार्डिंग सॉइल, वॉटर, मॉइश्चर, ते त्या ठिकाणी त्याला कमी भेटणार. पण ते जर स्पेस प्लांट असेल त्याला जास्त जागा भेटणार टू ऑब्झर्व मोर सॉइल वॉटर, टू ऑब्झर्व मोर सॉइल न्यूट्रिएंट्स, टू गेट मोर स्पेस फॉर लाईट अँड मोर स्पेस फॉर कार्बन डायऑक्साइड साठी. त्यासाठी त्याला स्पेस प्लांटेड असं आपण आयडियोटाइप म्हणतो की रिगार्डिंग कॉटन क्रॉप, रिगार्डिंग आणि
फ्रूट क्रॉप ऑल्सो आपण त्याला प्लांटिंग करताना वेगळ्या स्पेसिंग मध्ये प्लांटिंग करतो, मोठ्या स्पेसिंग मध्ये. म्हणून ते असे जे आयडियोटाइप्स आहेत रिगार्डिंग आयसोलेशन म्हणजे याला जास्त स्पेस लागते, ते चांगल्या प्रकारे बेटर परफॉर्म करतात ऍज कम्पेअर टू हाय डेन्सिटी क्रॉप प्लांटिंग. Another term or another type is a competition idiotype. So competitive idiotypes are those idiotypes which perform well in a genetically heterogeneous population rather than the homogeneous population. आणि competition idiotypes आहेत हे heterogeneous population मध्ये जास्त चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात at like as a homogeneous population. For example, if you are going to grow your any crop, but if you go for hybrids than a specific variety, so hybrid will give more yield because it is a heterogeneous population. ओके, आणि त्याची पॉप्युलेशन त्या ठिकाणी तुम्ही स्पेसिंग किती मेंटेन ठेवा, इट मोर कॉम्पिटेटिव्ह नेचर, त्याची कॉम्पिटिशन नेचर खूप जास्त असतो. आणि ऍट कम्पेअर टू होमोजेनियस ऍट कम्पेअर टू एनी सिंथेटिक व्हेरायटी, हायब्रिड्स दॅट इज हेटेरोजेनस पॉप्युलेशन इज व्हेरी very much essential or very much popular to grow very increasing in a population or to increase more yield. हायब्रिड्स आहेत ते जास्त प्रमाणात तुम्हाला yield किंवा जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन दाखवणार ऍज कम्पेअर टू ह्युमन पॉप्युलेशन. म्हणून त्याला म्हणतो कॉम्पिटिशन पॉप्युलेशन बिकॉज इट इज व्हेरी इन अ कॉम्पिटेटिव्ह नेचर बिकॉज इट हॅव व्हेरी हेटेरोजेनस पॉप्युलेशन. देन क्रॉप आयडियोटाइप. This idiotype perform best at a commercial crop densities because it is a poor competitor. आता क्रॉप आयडियोटाइप मध्ये कसं आहे, एखादी क्रॉप व्हेरायटी ती चांगल्या प्रकारे परफॉर्म करेल आणि क्रॉप डेन्सिटीज. फॉर एक्झाम्पल, काही लोकांनी तुमच्यापैकी जर रिगार्डिंग आता समजा आपण शुगर केन क्रॉप घेतला असेल, ओके, रिगार्डिंग शुगर केन क्रॉप, शुगर केन क्रॉप त्याच्यामध्ये 2-3 व्हेरायटीज आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघाल की 8632 एक व्हेरायटी लावतात जातात, परत 265 ही व्हेरायटी आलेली आहे. आता कमर्शियल व्हेरायटी कुठली होती? 8632. म्युटर कोण आहे इथं? स्वप्नील अर्जुनगडे. ओके, ओके, फॉर एक्झाम्पल आता कॉम्पिटिशन क्रॉप म्हणजे काय की कंटिन्युअसली आपण एक व्हेरायटी लावतो, कुठली शुगर केनची, मागच्या 5 वर्षापासून 8632. आता नवीन व्हेरायटी डेव्हलप झाली मागच्या वर्षी, इट इज अ 265. ओके, आता त्याची ईल्ड जास्त आहे. ओके, या ठिकाणी आता जी 8632 आहे ती पण त्याची ईल्ड पण चांगली आहे, पण इट इज अ पुअर कॉम्पेरेटर फॉर दॅट 265 व्हेरायटी, कारण त्याची ईल्ड जास्त आहे. हे नवीन एक व्हेरायटी डेव्हलप झालेली आहे, त्यामुळे आपण म्हणतो क्रॉप आयडियोटाइप. सिमिलरली परत त्याचे काही स्पेसिफिक 2-3 टाइप्स आहेत परत. देन मायक्रो मार्केट आयडियोटाइप्स. ओके, स्पेसिफिकली आयसोलेशन, कॉम्पिटेटिव्ह आणि क्रॉप आयडियो हे त्याचे स्पेसिफिक कशासाठी पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण ते डेव्हलप करतो. आता मार्केट आयडियोटाइप कसं पाहिजे की त्याची मार्केट व्हॅल्यू तुम्हाला जास्त भेटली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, these idiotypes include traits like seed color, seed size, cooking and baking quality. So these idiotypes have their importance in the improving the quality of the fruit grain or a product which may fetch higher price in the market and give more remunerative returns per rupee of the invested money. म्हणजे काय की जे पण आता आपण मार्केट आयडियोटाइप डेव्हलप करू, त्याचा सीड कलर, त्याचा सीड साईज, म्हणजे तुम्हाला जे मार्केट प्राइस जे भेटणारी आहे रिगार्डिंग तुमचा तुम्ही फ्रूट क्रॉप असू द्या. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे जर पोमोग्रॅनेट हा क्रॉप असेल, त्याचा फूट साईज किती असला पाहिजे, वजन किती असलं एका जाण्याचा, त्याचा कलर कसा असला पाहिजे, त्याला कुठले डिसीज नसले पाहिजे, जेणेकरून त्याला मार्केट प्राइस जे भेटणारी आहे ती जास्त असली पाहिजे. ओके, भगवा व्हेरायटी ऑफ पोमोग्रॅनेट इज व्हेरी फेमस फॉर हायरिंग मोर अँड मोर प्राइस. परत फुले दिग्विजय. ओके, दिग्विजय किंवा विजय हे 2 चण्याच्या व्हेरायटी, हरभरा किंवा आपण चिकन त्याच्या व्हेरायटीज आहेत. त्याचे दाणे खूप टपोरे असतात, गोल साईज, मोठा साईज असतो आणि त्यांचा येलो कलर असल्यामुळे जे मार्केट प्राइस आहे त्या चणा किंवा हरभऱ्यासाठी जास्त भेटते. तर फॉर एक्झाम्पल, इट इज अ फुले तपोवन. ओके, तपोवन जो एक आणि फुले समाधान हे 2 व्हेरायटीज आहेत. कोणाच्या? गव्हाच्या व्हेरायटीज. त्यांची सुद्धा ग्रेन क्वालिटी चांगली आहे, बेकिंग क्वालिटी चांगली आहे. फॉर एक्झाम्पल, परत इंद्रायणी इज देअर, भोगावती इज देअर आणि फुले समृद्धी ह्या काही व्हेरायटीज आहेत राईसच्या. त्यांचे जे क्वालिटी आहे, कुकिंग क्वालिटी खूप चांगली आहे. त्यांना परत वास असतो, इट इज त्यांना खूप चांगला वास होतो. इंद्रायणीला चांगला वास आहे. तुम्ही बघाल की इंद्रायणीची कॉस्ट जास्त आहे ऍज कम्पेअर टू आणि राईस ग्रेन इन महाराष्ट्र ऑल्सो. तसे काही व्हेरायटीज आपण डेव्हलप करू टू गेट मोर मार्केट प्राइस. ओके, त्याला म्हणतो मार्केट आयडियोटाइप्स. दुसरा आहे क्लायमॅटिक आयडियोटाइप्स. आता क्लायमॅटिक आयडियोटाइप्स आपण कशा डेव्हलप करतो? आता समजा एखाद्या वेळेस थंडी जास्त पडली किंवा हीट जास्त आले किंवा ड्रॉट आला किंवा जास्त पाऊस पडला किंवा सडन आउटब्रेक आला एखाद्या डिसीजचा किंवा पेस्टचा, तर त्या ठिकाणी ते सस्टेन केले पाहिजे. ओके, म्हणून तुम्हाला स्टार्टिंग समजलं की ड्रॉट टॉलरंट व्हेरायटीज,
मॉइश्चर टॉलरंट व्हेरायटीज आपण डेव्हलप करू शकतो. सो क्लायमेट ॲडॅप्टिव्स मीन्स व्हॉट? दे इन्क्लूड ट्रेड्स इम्पॉर्टंट इन अ क्लायमेट ॲडॅप्टिव्ह सच एज heat and flow resistance, maturity duration, drought resistance, etc. Therefore, these are adaptotypes which perform better under the stress condition by making modification or alteration in genetic makeup to make them more adaptable to under the harsh climatic conditions. आता ड्रॉट कंडिशन आली, एक्सेस वॉटर आला, की वॉटरला कंडिशन त्या ठिकाणी आली, कोल्ड किंवा हिट जर फ्लो अचानक व्हायला, म्हणजे अचानक उष्णता वाढली, अचानक थंडी वाढली, तर ते प्लांटला सहन होत नाही. तर आपल्याला ते प्लांटला सहन करण्यासाठी बनवायचं आहे, म्हणून त्याला म्हणतो क्लायमेट ॲडॅप्टिव्ह. इट इज अ ब्रीडिंग टर्म. आपण त्याला जेनेटिक मॉडिफिकेशन करून तसं त्याला आपण क्लायमेटिक सुटेबल आपण बनवू शकतो. ओके, देर आर सेव्हरल टेक्निक्स इन ब्रीडिंग. देर इज अ बॅकक्रॉस टेक्निक, पेडिग्री टेक्निक, or inserting gene from white species to cultivated species, or inserting gene from any organism that is called as GM crops or genetically modified crops. There is a BT cotton is there, or there is a there are several varieties that several crops are developed. Okay, due to the genetically modified or genetically engineered crops. त्याला काय म्हणतो आपण? तो सॉइल बॅक्टेरिया होता, बॅसिलस thuringiensis, बीटी त्याला म्हणतो. त्याच्यातून एक जीन, ओके, त्याला बीटा कॅरोटीन आपण जीन म्हणतो. तो त्याला करायवन प्रोटीन सुद्धा म्हणतात. तो जीन आपण सॉइलच्या बॅक्टेरियामधनं आपण इन्सर्ट केला कॉटनच्या क्रॉपमध्ये, म्हणून ते आपण म्हणतो बीटी कॉटन किंवा BG1. ते जे बीटी आहे, बीटी कॉटन किंवा बीटी कॉटन व्हेरायटीज, दे आर मोर रेजिस्टन्स टू द बॉलवर्म कॉम्प्लेक्स, जे आपण म्हणतो जे अड्या येतात, बोंडअळी. इट इज अमेरिकन बॉलवर्म, पिंक बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म. त्यांना रेजिस्ट करण्यासाठी आपण बीटी जीन इन्सर्ट केलंय त्या क्रॉपमध्ये. इट इज अ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. आपण जेनेटिकली मेकअप किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन करून आपण हे सगळे बनवू शकतो. सो क्लायमेटिक ॲडॅप्टिव्ह, मार्केट ॲडॅप्टिव्ह, आयसोलेशन ॲडॅप्टिव्ह, कॉम्पिटिशन ॲडॅप्टिव्ह, क्रॉप ॲडॅप्टिव्ह, हे सगळे जेनेटिकल टर्म्स आहेत. स्पेसिफिक त्या एखाद्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ते प्लांट डेव्हलप करतो. ओके, इट इज रिगार्डिंग द क्लायमेटिक ॲडॅप्टिव्ह, मार्केट ॲडॅप्टिव्ह, क्रॉप ॲडॅप्टिव्ह, और कॉम्पिटिशन ॲडॅप्टिव्ह, आयसोलेशन ॲडॅप्टिव्ह. ओके, आता ही रिगार्डिंग ॲडॅप्टिव्ह बेसिक इन्फॉर्मेशन होती. बॉटनीमध्ये तुम्हाला डिटेल शिकायला भेटेल. फक्त ॲडॅप्टिव्ह म्हणजे लक्षात ठेवा की असा कुठला प्लांट तो एक आयडियल आहे, की आपण त्याला बिहेवियरला पण म्हणतो की एक परफॉर्म करायचं एका कंडिशनला, तसं आपण डेव्हलप करतो. इट इज अ बॉटनिकल टर्म, आणि जे सायंटिस्ट आहेत ते मेन फोकस करतात या ठिकाणी. ओके, बट फॉर एक्झाम्पल आयडियल प्लांट टाईप फॉर व्हीट, तुम्हाला असा क्वेश्चन किंवा तुम्हाला कोणी विचारलं कसं असायला पाहिजे, त्याची हाईट कमी असली पाहिजे, त्याला ब्रांचेस टिलर असले पाहिजे, रूट चांगला डेव्हलप झाले पाहिजे, इट शुड बी हॅव्हिंग द मोर इल्ड कॅपॅसिटी. अशा गोष्टी आहेत, आपण ते डेव्हलप करू शकतो. ओके, जे नवीन व्हेरायटीज आता मार्केटमध्ये सगळे क्रॉप आयडियो टाइप्स आहेत, बिकॉज दे हॅव्हिंग सम स्पेसिफिक कॅरेक्टर रिगार्डिंग आणि फिजिओलॉजिकल कंडिशन, सॉइल कंडिशन, त्यांची इल्ड कशी होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी ते नवीन जे व्हेरायटीज आहेत डेव्हलप. तुम्ही जर मार्केटमध्ये जावाल, ओके, देर आर डिफरंट सीड इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या सीड कंपनीचे तुम्हाला बियाणे भेटतात. ते सगळे नवीन व्हेरायटी, सगळे क्रॉप आयडियो टाइप्स आहेत, कारण ते एवढ्या कंडिशनला चांगल्या प्रकारे ग्रो होतात. ओके, तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की तुमचा आयडियोटाइप काय आहे. तुमच्याकडे समजा आता आता समर सीझन चालू आहे, तुमचा खरीप सीझन मध्ये तुम्हाला आता काय लावायचं, समजा तुम्हाला तुमच्याकडे राईस लावायचं असेल. आता जे कोकण भागात कोल्हापूर साईड असतील त्यांना राईस काही नवीन नसणार, भात पीक. ओके, आता तुम्हाला ते कसं असलं पाहिजे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आता जे भातचे तुम्ही बियाणे आणणार मार्केटमध्ये, हे तुमच्याकडे असणार, ते कसं असलं पाहिजे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की जर्मिनेशन चांगलं असलं पाहिजे, त्याची हाईट कमी असली पाहिजे, त्याला लीफ जास्त असले पाहिजे, त्याला टिलरिंग आपण तो जी ब्रांचिंग हॅबिट आहे त्या राईस क्रॉपची जास्त असली पाहिजे, आणि त्या प्रत्येक टिलरला, प्रत्येक ब्रांचला पॅनिकल, जो फ्लॉवरिंग स्ट्रक्चर आहे राईस, तो जास्त असला पाहिजे, आणि त्याला जास्त दाणे भरले पाहिजे. ड्युरेशन ऑप्टिम असली पाहिजे, मीडियम टू लेट ड्युरेशन, म्हणजे मीडियम व्हेरायटीज असला पाहिजे, अर्ली ड्युरेशन असला पाहिजे, जे तुम्हाला मॅक्झिमम हार्वेस्टिंग लवकर करता येईल, युनिफॉर्म असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या राईस साठी असेल. जर तुम्ही रबी क्रॉप सीझन मध्ये व्हीट किंवा तुम्ही ग्राम घेतो असेल, तर व्हीट साठी असेल तर ग्राम साठी बघू शकता की ग्राम मध्ये काय, तो डिसरेज असला पाहिजे, कुठली त्यामध्ये अटॅक असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयडियल आहेत. ओके, आयडियल तुम्हाला प्लांट असले पाहिजे. तुम्हाला आता समजा की तुमची बॉडी कशी असली पाहिजे किंवा तुमची हेल्थ कशी असली पाहिजे, रिगार्डिंग तुम्ही फिमेल असता किंवा मेल असेल. ओके, जास्त एकदम बारीक पण नाही, जास्त एकदम मोठं किंवा जाड सुद्धा नाही पाहिजे. ऑप्टिमम कंडिशन कसं असली पाहिजे, हेल्दी असली पाहिजे. यू शुड हॅव मोर पोटेन्शियल एनर्जी टू वर्क इन एफिशियंट मॅनर. तुम्हाला जसा थकवा नसला आला पाहिजे. हे सगळे आयडियल हेल्थच्या गोष्टी आहेत आपल्या रिगार्डिंग द अवर ह्युमन बॉडी. तसेच त्या प्लांट्स रिगार्डिंग देअर ग्रोथ अँड इल्ड आपण त्या आयडियल कंडिशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो, ते आयडेंटिफाय करू शकतो. ते रिगार्डिंग द आयडियल कंडिशन ऑफ द प्लांट. ओके, दिस इज आयडियो टाइप लेक्चर. इफ यू हॅव एनी डाउट रिगार्डिंग आयडियो टाइप, यू कॅन आस्क. व्हेरी शॉर्ट लेक्चर. ओके, कोणाला डाऊट आहे का विचारू शकता लगेच.
Okay, so up to lecture number 11, that is IDO types, you will see some questions from this topic up to this topic in your midterm examination. The syllabus for the midterm examination lecture 11 पर्यंत. ओके, क्रॉप आयडिओ टाइप पर्यंत तुमचा जो सिलेबस आहे तुम्हाला मिड टर्म पर्यंत असणार. ओके, so what is meant by remunerative? You can just google it. Okay, remunerative म्हणजे काय? It is very advanced or very याला काय म्हणतात, एक इम्प्रूव्ह असते तो remunerative म्हणजे. ओके, एखादी व्हेरायटी असेल, इट इज व्हेरी न्यूमरेटिव्ह और इट इज ऍडव्हान्स, किंवा ते खूप इन्क्रीज असणार, म्हणजे त्याची जी वाढ असणार ती चांगल्या प्रकारे असणार, आपल्याला जशी पाहिजे तशी, त्याला आपण रिम्युनिटी म्हणतो. ओके, जर कोणाला डाऊट असेल कुठल्या सिलेबस मध्ये, तुम्ही आज करू शकता क्वेश्चन्स. आपला सिलेबस कम्प्लीट झाला आता मिड टर्मचा. ओके, उरले आहेत काही लेक्चर, फक्त आता 8-10 लेक्चर आपले उरलेले आहेत, ते पण नेक्स्ट वीक पर्यंत आपण कम्प्लीट करून टाकूया. देयर इज लेक्चर नंबर 12, 13, 14, 15, 17. 4-5 लेक्चर उरलेले आपले. क्रॉप रोटेशन, क्रॉप अडॅप्टेशन, वीड्स, प्रिन्सिपल्स ऑफ मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट अँड हार्वेस्टिंग. जवळपास ओके, ओनली 6 लेक्चर आर रिमेनिंग. सगळ्यांनी हँड रेस करा. गिव्ह अटेंडन्स. आता काही ते क्वेश्चन्स आहेत की हाऊ मेनी क्वेश्चन देयर विल इन मिड टर्म. ओके, तुमची मिड टर्म 10 मार्काची आहे. 20 क्वेश्चन्स विल बी आस्क ओनली ऑब्जेक्टिव्ह. 10 मार्क्सचे तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जातील. एक क्वेश्चनला अर्धा मार्क, आणि तुम्हाला 15 मिनिटं वेळ असेल फक्त 20 क्वेश्चनला, बिकॉज देयर इज ओनली ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन. So 20 questions for 10 marks and only 15 minutes will be given on Google form. Okay, syllabus तुम्हाला 11 लेक्चर्स आहेत. 11 लेक्चर तुम्हाला काही विचारले येतील. You have to answer the questions. Okay. सर, आता व्हॉट इज द आयडिओ टाइप्स, बोला. तुम्ही ज्या पीपीटी सेंड केलेत ना लेक्चरच्या, मग मिड टर्म एक्झाम साठी स्टडीसाठी तेवढ्या सफिशियंट आहेत का अजून काही दुसरं रिफर करायला हवं? सफिशियंट आहेत. तुम्ही अजून रेफर केलं तर चांगलं होईल तुम्हाला. अजून ज्या गोष्टी मी सांगितल्या लेक्चर मध्ये त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. काही तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं सुद्धा आहे मी, जर तुम्ही ते नोट केलं असाल तुमच्या कामाचं येईल ते. पीपीटी मध्ये सगळं मटेरियल असणार नाही. ओके, बाहेरचं रेफर केलं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी सुद्धा एक्स्ट्रा सांगितलेलं आहे, ते सुद्धा एक्झाम मध्ये विचारू शकतो, नो प्रॉब्लेम. आता तुम्हाला आयडिओ टाइप शिकवताना तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले मी, व्हेरायटीचं नाव सांगितले. आता फुले नेत्रवती असेल, अक्षरामध्ये दिग्विजय असेल, राईस मध्ये काही व्हेरायटीज आहेत, गव्हामध्ये काही व्हेरायटीज आहेत, शुगरच्या व्हेरायटीज सांगितल्या, त्यातून तुम्हाला पीपीटी दिसणार नाही. पण या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकवायला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके, आता आयडिओ डेफिनेशन एक्सप्लेन करा. आयडिओ टाइप म्हणजे असा एक आयडियल प्लांट, आपण त्याला एक्सेप्ट करतो, आपण त्याला असं म्हणतो की तो चांगल्या प्रकारे परफॉर्म करेल एखाद्या आयडियल कंडिशनला, त्याला आपण आयडियल म्हणतो. ओके, इट इज अ आयडियल प्लांट और इट इज अ लेजंड प्लांट विच कॅन बी परफॉर्म व्हेरी इफिशियंटली और व्हेरी इफेक्टिव्हली इन एनी कंडिशन. तुम्ही एखादी कंडिशन प्रोव्हाइड करा त्याला, ड्रॉट कंडिशन इज देअर, एक्सेस वॉटर कंडिशन देअर, किंवा क्लायमॅटिक कंडिशन सुटेबल नाही, कंटिन्युअस पाऊस येत आहे, कंटिन्युअस पावसामध्ये तो प्लांट जगेल का नाही जगेल. सो दिस इज द कंडिशन. ओके, कंटिन्युअस रेनफॉल इज देअर. आपण त्या कंडिशनला असा एक प्लांट डेव्हलप करत आहोत, हॅव्हिंग द मोर कॅपेबिलिटी टू सस्टेन दॅट कंडिशन. तो ज्या ठिकाणी जगेल, मॅक्झिमम प्लॉट म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला येईल भेटेल त्या क्रॉप कडनं, त्याला आपण म्हणतो आयडियल प्लांट. प्रत्येक प्लांट आयडियल नसतात, प्रत्येक व्हेरायटी आयडियल नसते. देयर आर स्पेसिफिक सम व्हेरायटी, स्पेसिफिक सम प्लांट आर व्हेरी आयडियल. तुमच्यापैकी प्रत्येक जण बघा, तुमच्याकडे तुम्ही 120 जण मुलं आहेत, 120 तुम्ही फर्स्ट इयरचे मुलं आहात. तुमच्यापैकी काहींना तर 12वी चांगले मार्क असतील, काहींना कमी मार्क असतील, सिटीला कमी मार्क असतील. ज्यांनी जास्त चांगला स्कोर केलाय त्याला आपण आयडियल म्हणतो ना. ज्यांना स्कोर कमी असेल, आता मिड टर्म मध्ये बघू कोण आयडियल कोण नाही. एस्पेशली जनरल टर्म आयडियल टाइप, आयडिओ टाइप. माणसाला तुम्ही आयडियल स्टुडंट मध्ये सुद्धा आयडियल टाइप करू शकता, लहान सुद्धा करू शकता. तुम्ही जर कंपॅरिझन कराल एखादी व्हेरायटी, तुम्ही तुमच्याच घरी 4-5 व्हेरायटी लावल्या असेल एका सीझन मध्ये, तुम्हाला एखादी व्हेरायटीची येईल जास्त, पण एखाद्या व्हेरायटीची येईल तुम्हाला कमी भेटणार. दिस इज आयडियल व्हेरायटी और आयडियल टाइप. ओके, तर स्टुडंट मध्ये सुद्धा आता तुमची एक्झाम मिड टर्म एक्झाम होईल, तुम्ही 12वी करून आले, तुम्ही सीईटी करून आले आहेत, ज्यांना जास्त मार्क भेटले आहेत, ज्यांचा जास्त स्कोर आहे, ते आपण त्याला आयडियल म्हणू शकतो. त्यांना कमी मार्काच्या ऍव्हरेज मध्ये आयडियल मध्ये येत नाही. देयर आर 3 कॅटेगरीज, आयडियल किंवा व्हेरी गुड, एक्सलंट, गुड और ऍव्हरेज.
त्याच तुम्ही प्लांट मध्ये सुद्धा देऊ शकता. आयडियल टाईप, आर आयडियल प्लांट्स, गुड व्हेरायटी, ऍव्हरेज व्हेरायटी, सिमिलर लाईक दॅट. ओके, सगळ्यांनी हँड रेज करा अटेंडन्स असणारे आणि व्हिडिओ चालू ठेवा. जर पुन्हा काही डाऊट असेल विचारू शकता. हे 99 पैकी फक्त 87 लोकांनी हँड रेज केलेला आहे फक्त. बाकीच्यांनी सुद्धा हँड रेज करा. त्यांच्या हँड रेज असणार, त्यांची अटेंडन्स लागणार नाही. ओके, अभय कुलकर्णी, SCR 02, SCR 29, ऋतुजा गुरव, अविनाश, रितेश कोरे, ऋतुजा तरवडे, प्रथमेश काकडे, SCR 001, SCR 80. हँड रेज करा सगळ्यांनी. SCR 80.